आज आपण लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये असणारे इतर जे काही साम्य दर्शवणारे मुद्दे आहेत ते आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये जर सुरुवातीच्या काळाचा आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला याच्यामध्ये भेदच असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. परंतु आजच्या काळाचा जर संदर्भ घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर साम्य हे असलेलं दिसून येईल. आपण बघतो की विविध ठिकाणी हे जे काही बदलत्या परिस्थिती आहेत त्यामधून जग आज पूर्णपणे एकत्र आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण बघतो की जेव्हापासनं या LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ह्यांची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते तेव्हापासनं प्रामुख्याने या ठिकाणी लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य हे येत असलेलं आपल्याला दिसून येते. एवढंच नाही तर आजच्या घडीला लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन हे एकत्र PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलमध्ये काम करतानाही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर ह्या लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासनामध्ये साम्य आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. या दोन्हीमध्ये एक मूलभूत अशा स्वरूपाचे जरी भेद असले तरी दोन्हीमध्ये बऱ्याच प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात साम्यही आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. की अनेक विचारवंतांनी या साम्याबाबत मोठ्या प्रमाणावर मतही व्यक्त केलेले आहे. त्यामध्ये लिंडा लुडविक आहे, मेरी पार्कर फॉलेट, हेनरी फेयर यांनी सांगितलेलं आहे की मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की एकूण यांच्या ज्या क्रिया प्रक्रिया आहेत त्या क्रिया प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य हे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला विश्वव्यापी स्वरूप. आधुनिक जग औद्योगिकरणाचे युग आहे. औद्योगिकरणाच्या या युगात अनेक औद्योगिक संस्था इतक्या मोठ्या व व्यापक स्वरूपाच्या आजच्या घडीला झालेल्या आहेत की त्यांची कल्पना पण आपण करू शकत नाही. अनेक औद्योगिक व व्यावसायिक संस्था आज विश्वव्यापी स्वरूपाच्या झालेल्या आहेत. जगभर त्यांच्या शाखा हजारो लाखोच्या संख्येने कर्मचारी ह्या औद्योगिक संघटनेमध्ये कार्य करतात. एखाद्या लहान विकसनशील देशात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेपेक्षाही प्रगत देशातील एखाद्या खाजगी कंपनीची प्रशासकीय यंत्रणा मोठी आज आपल्याला दिसून येऊ शकते. आपण बघतो की विश्वभर शाखा असणारे उद्योग आज खाजगी उद्योग हे आपल्याला दिसून येतात. खाजगी ह्या उद्योगांमध्ये लाखोच्या संख्येनं आज कर्मचारी काम करताना आपल्याला दिसून येतात. मोठे मोठे उद्योग समूह आहेत जसं रिलायन्स आहे, जनरल मोटर्स आहे, असे ॲपल आहे. अनेक स्वरूपाचे हे उद्योग फार मोठ्या प्रमाणावर विश्वामध्ये त्यांच्या प्रत्येक देशात आज शाखा असलेल्याही आपल्याला दिसून येतात.
आणि ह्यामुळं की जो फरक लोकप्रशासनाचं विश्वव्यापी स्वरूप म्हणून आपण करत होतो, परंतु त्या स्वरूपामध्ये आज आपल्याला खाजगी प्रशासने दिसून येते. प्रशासनाच्या प्रक्रिया व पद्धतीच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी लोकप्रशासन व खाजगी प्रशासन यांच्यात साम्य असते. जसं आपण यामध्ये पोस्ट कॉर्पचं उदाहरण बघितलं की ह्याच सर्व प्रक्रिया ह्या खाजगी प्रशासनात सुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये हिशोब ठेवण्याची पद्धती, संघटन कौशल्य, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, कार्यालयीन व्यवस्थापन, खरेदी पद्धती, रेकॉर्ड ठेवण्याच्या पद्धती इत्यादी अनेक प्रक्रिया दोन्ही प्रशासनात ह्या सारख्याच असलेल्या आपल्याला दिसून येतात. अलीकडेच अनेक राज्यांतील प्रशासन व्यवस्थेचे जेव्हापासून उत्पादन, वितरण व औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण झाले आहे, तेव्हापासून खाजगी प्रशासन व लोक प्रशासन ह्यांच्यामधील फरक हा नाहीसा झालेला आपल्याला दिसून येतो. लोक प्रशासनाला खाजगी प्रशासनाकडून बरेच काही घ्यायचे आहे. प्रशासकीय प्रमंडळे हे खाजगी व सार्वजनिक या दोन्ही प्रशासनातील मध्यबिंदू असलेले दिसून येतात. हैदराबादमध्ये स्थापन झालेल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोक प्रशासन व खाजगी प्रशासन दोन्ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात, दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते. कारण आपण बघतो की एकूणच ज्या काही ह्या क्रिया प्रक्रिया लोक प्रशासनामध्ये चालतात, त्याच प्रमाणामध्ये ह्या क्रिया प्रक्रिया समान स्वरूपात खाजगी प्रशासनातही चालत असतात. आपण एक भेद हेही बघितला होता की लोक प्रशासन हे कायद्याच्या कक्षेत राहून कार्य करते. एकरूपता, निष्पक्षता, अवैयक्तिकता, जनतेच्या प्रती जबाबदारी, राजकीय स्वरूप, व्यापक क्षेत्रीय प्रभाव, फायद्याचा विचार न करता जनहितासाठी कार्य करणे इत्यादी जर लोक प्रशासनाचे विशेष असे गुण आपण मानले तर यातील अनेक गुण आजच्या मोठ्या मोठ्या खाजगी संस्थेत सुद्धा आढळून येतात. जसं टाटा, बिर्ला सारखे मोठमोठ्या कंपन्यांचे प्रभाव क्षेत्र संपूर्ण देशव्यापी स्वरूपाचे आहे. जनतेच्या भावनात दुःखातून खाजगी संस्थांना कार्य करणे कठीण होते व बऱ्याचदा त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. लोक प्रशासनाप्रमाणे खाजगी संस्था सुद्धा सरकारचे व कायद्याचे नियंत्रण असते. या संस्थांना जसं त्यांना वाटेल तसं वागता येत नाही. राज्याच्या कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन जनतेच्या हिताविरुद्ध त्यांना कार्य करता येत नाही. ज्याप्रमाणे लोक प्रशासन हे कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करते, त्याचप्रमाणे खाजगी प्रशासन सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करीत असते. आजच्या लोकशाही युगात खाजगी संस्थांना जमण्यासारखे अनेक बाबी आहेत. अनेक खाजगी संस्था जनकल्याणाची कार्य ही सुद्धा करीत असतात. ज्याप्रमाणे शासकीय यंत्रणा व्यावसायिक व औद्योगिक स्वरूपाचे कामे करीत आहेत, त्याचप्रमाणे खाजगी संस्था प्रशासकीय व सार्वजनिक स्वरूपाची सुद्धा कामे करीत आहेत. जसा औद्योगिक विकास होत जाईल तसतसा खाजगी प्रशासन
आणि लोकप्रशासन यांच्यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी कमी कमी होत जाईल. आपण बघतो की टाटा औद्योगिक समूह मोठ्या प्रमाणावर जनहितासाठी सुद्धा कार्य करतो. याचप्रमाणे विप्रोसारखी कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर देणग्या आणि ह्या बाबी करताना दिसून येते. याचबरोबर आपण बघतो आज इन्फोसिस हे सुद्धा शिक्षण क्षेत्राशी निगडीत आणखीन चांगल्या पद्धतीनं अनेक जे नॉलेज रिसोर्सेस आहेत ते ओपन करण्यासाठी आपण बघतो स्प्रिंग बोर्ड सारख्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्य करताना आपल्याला दिसून येते. अशा जनहिताची कार्य आता केवळ लोकप्रशासनच नाही तर खाजगी प्रशासन सुद्धा करताना आपल्याला दिसून येते. धन्यवाद.